हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे सायन्स बाय शाह सर या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, महा-टी-ई-टी 2026 करिता सामान्य विज्ञान विषयाचा जो अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे तो आपण या प्रश्नांमार्फत शिकणार आहोत। पहा, सर्वांना लक्ष द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। आपला जो पहिला प्रश्न आहे, मानवी पचन संस्थेमध्ये जठरामध्ये कोणते आम्ल तयार होते जे जीवाणूंचा नाश करते? अतिशय चांगला प्रश्न विचारला आपल्याला। कशामध्ये? जठरमध्ये। आपल्या जठरामध्ये कोणता असा आम्ल असते जे जीवाणूंना मारून टाकते? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, हायड्रोक्लोरिक आम्ल जे आहे याला आपण HCl म्हणतो। ठीक आहे, हायड्रोक्लोरिक आम्ल जे आहे जे आपल्या जठरामध्ये असते। ठीक आहे, नायट्रिक आम्लाचं सूत्र आहे बघा HNO3, लक्षात ठेवायचं। सल्फ्युरिक आम्ल याचं जे सूत्र आहे ते आहे H2SO4। ठीक आहे, त्यानंतर ऍसिटिक आम्ल CH3COOH हे आहे ऍसिटिक आम्ल। हे ऍसिटिक आम्ल जे राहतं त्याला व्हिनेगर सुद्धा म्हणतात। काय म्हणतात? व्हिनेगर। ठीक आहे, लक्षात ठेवायचं सर्वांनी। त्यानंतर हे HNO3 जे नायट्रिक ऍसिड आणि HCl या दोघांच्या मिक्सचरला ॲक्वा रेजिया सुद्धा म्हणतात। ॲक्वा रेजिया हे सुद्धा लक्षात ठेवजा। यांचं रेशो किती पाहिजे? याचे 3 तर नायट्रिक ऍसिड 1 असा जर का या दोघांचा रेशो असेल 1:3 तर या दोघांच्या मिक्सचरला म्हणतात ॲक्वा रेजिया। आणि हे H2SO4 जे आहे हे आम्ल बॅटऱ्यांमध्ये वापरलं जातं, बॅटरी। ठीक आहे, हे लक्षात ठेवा, बॅटरीमध्ये। आणि या H2SO4 ला, सल्फ्युरिक आम्लाला किंग ऑफ केमिकल सुद्धा म्हणतात। कळालं? तर लक्षात ठेवा, आपल्या जठरामध्ये काय आहे? हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, ज्याचा फॉर्म्युला HCl आहे। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो। जो पुढचा प्रश्न आहे आपला तो आहे, रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यासाठी कोणते संप्रेरक म्हणजेच हॉर्मोन महत्त्वाची भूमिका बजावते? अतिशय चांगला प्रश्न आहे की कोणता असा हॉर्मोन आहे, संप्रेरक आहे जो कशाची पातळी? रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्याचं काम करतो। तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे आहे इन्सुलिन। कोण आहे? इन्सुलिन। इन्सुलिन हे जे हॉर्मोन आहे किंवा संप्रेरक आहे, हे जे हॉर्मोन, इन्सुलिन नावाचा जो हॉर्मोन आहे ते सिक्रेट करते कोणती ग्लँड? पॅनक्रियाज। त्याला आपण स्वादुपिंड म्हणतो। स्वादुपिंड सिक्रेट करते, लक्षात ठेवायचं सर्वांनी। स्वादुपिंडामध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारच्या सेल राहतात, अल्फा सेल, बीटा सेल, नंतर डेल्टा सेल आणि PP सेल, असे 4 प्रकारच्या सेल राहतात। त्यापैकी जी बीटा सेल असते, ती सिक्रेट करते कोणता हॉर्मोन? इन्सुलिन। त्यानंतर ॲड्रिनालिन हे जे हॉर्मोन आहे, संप्रेरक आहे, हा आहे ॲड्रिनल ग्लँडचा। कशाचा? ॲड्रिनल ग्रंथी। ठीक आहे, कोणी विचारलं ॲड्रिनल ग्रंथी काय असते तर लक्षात ठेवा, ॲड्रिनल ग्रंथी विद्यार्थी मित्रांनो ही असते, ही किडनीच्या वर असते। कुठं असते? किडनीच्या वर। सर्वांना लक्षात ठेवायचं। ठीक आहे, ॲड्रिनल ग्रंथी कुठं असते? किडनीच्या वर। इस्ट्रोजन हे हॉर्मोन जे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे हॉर्मोन आहे, हे हॉर्मोन इस्ट्रोजन हे जनरली स्त्रियांच्या बॉडीमध्ये राहते, फिमेलच्या बॉडीमध्ये हे आढळतं। ठीक आहे, थायरॉक्सिन हे हॉर्मोन थायरॉइड ग्लँडचं आहे। थायरॉइड ग्लँडचं हे हॉर्मोन आहे। समजलं सर्वांना? अतिशय महत्त्वाचं होतं हे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। समजलं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न आहे बघा, वनस्पतींच्या पानांमध्ये आढळणारे हिरवे रंगद्रव्य म्हणजेच क्लोरोफिल कोणत्या धातूचा अणू धारण करते? म्हणजे त्या क्लोरोफिलच्या सेंटरमध्ये कोणता मेटल असतो, कोणता धातू असतो त्यांनी विचारलं आपल्याला। तर लक्षात ठेवा, त्याच्या सेंटरला मॅग्नेशियम असते। काय असते? मॅग्नेशियम। सर्वांनी लक्षात ठेवायचं। ठीक आहे, क्लोरोफिल हा पिगमेंट आहे जो क्लोरोप्लास्ट मध्ये असतो। क्लोरोप्लास्ट हिरव्या पानामध्ये असते, किंवा मग कोवळी जर स्टेम असेल तर त्या स्टेम मध्ये सुद्धा क्लोरोप्लास्ट असतो आणि त्याच्यामध्ये क्लोरोफिल, आणि त्या क्लोरोफिलच्या सेंटरमध्ये असते मॅग्नेशियम। कळालं? कॅल्शियम हे आपल्या कशामध्ये? कॅल्शियम हा आपल्या हाडांमध्ये असतो। ठीक आहे, कॅल्शियम फॉस्फेट। झिंक हा आपल्या दातामध्ये सुद्धा असतो। ठीक आहे, त्यानंतर कोण आहे? लोह, आयरनची जर कमतरता आपल्या बॉडीमध्ये झाली तर आपल्याला ॲनिमिया नावाचा बिमारी
ॲनिमिया नावाची बिमारी होऊ शकते आपल्याला. कळालं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे चला विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे आपला, डासांच्या कोणत्या प्रजातीच्या मादीमुळे डेंग्यू या आजाराचा प्रसार होतो? अजून एक प्रश्न आहे की कोणती अशी बिमारी आहे, डेंग्यू ही बिमारी ही कोणत्या डासामुळे होते, आणि ते पण त्यांनी अजून सांगून दिलं आपल्याला की ती मादी आहे. बरोबर आहे? जी कोणती बिमारी पसरवते? डेंग्यू. तर त्या मादीचं नाव सांगा, मच्छराचं नाव सांगा. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, याचं नाव आहे एडिस इजिप्ती. एडिस इजिप्तीमुळे डेंग्यू होतो. ठीक आहे. मग नंतर लक्षात ठेवा, इकडे बघा, हा पहिला ॲनाफिलस. ॲनाफिलसमुळे मलेरिया होतो. मलेरिया ही बिमारी कोणामुळे होते? ॲनाफिलस मॉस्किटो. पण कोणता? मादी ॲनाफिलस मॉस्किटोमुळे. नंतर क्युलेक्स या मॉस्किटोमुळं हत्ती रोग होतो. हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. हत्ती रोगाला इंग्लिशमध्ये एलिफंटॅसिस म्हणतात. एलिफंटॅसिस. आणि याचं दुसरंच नाव आहे एलिफंटॅसिसचं अजून, फिलारियासिस. ठीक आहे, लक्षात ठेवा. एलिफंटॅसिसचं दुसरं नाव आहे फिलारियासिस. आणि फिलारियासिस म्हणजेच हत्ती रोग हा होतो क्युलेक्स मॉस्किटो चावल्यामुळे. एडिस इजिप्ती चावलं तर काय होतं? डेंग्यू. डेंग्यूचं एक कॉमन सिम्पटम सांगतो. हे जे आपल्या डोळ्यांचे हे जे ऑर्बिट राहतात ना, इथे खूप जास्त त्रास होतो. ज्या लोकांना काय होतो? डेंग्यू होतो. त्याचं सिम्पटम आहे ते. आणि प्लॅटलेट्स काउंट कमी होऊन जातो. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती जिच्यात पित्त तयार होते? अतिशय चांगला प्रश्न आहे की आपल्या शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी कोणती, आणि त्याच्यामध्ये बाईल हा तयार होतो. बाईल म्हणजेच काय? पित्त तयार होतो. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, यकृत म्हणजेच काय? लिव्हर ही आपल्या शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी आहे, यकृत. ठीक आहे. आणि जर त्यांनी आपल्याला विचारलं असतं की सर्वात मोठी एंडोक्राइन ग्लँड सांगा, एंडोक्राइन ग्रंथी, तर आपण म्हटलं असतं थायरॉइड. ही सर्वात मोठी एंडोक्राइन ग्रंथी आहे. एंडोक्राइन ग्रंथी आहे कोण? थायरॉइड. जठर ही कोणती ग्रंथी नाहीये. ठीक आहे. स्वादुपिंड ही आहे. आणि तुम्हाला आता सांगितलं मी, स्वादुपिंडामध्ये 4 प्रकारचे सेल, अल्फा, बीटा, गामा, डेल्टा. बरोबर आहे. त्याच्यापैकी तुम्हाला नाही, अल्फा, बीटा, डेल्टा आणि पीपी सेल. त्यापैकी बीटा सेल जे असतात त्या सिक्रेट करतात काय? इन्सुलिन. कळालं सर्वांना? अतिशय महत्वाचा प्रश्न होता हा. चला पुढच्या प्रश्नाकडे चला विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक ग्राही युनिव्हर्सल रेसिपिएंट म्हणून ओळखला जातो? हा सुद्धा प्रश्न चांगला आहे की कोणता असा ब्लड ग्रुप आहे तो सर्वांकडून रक्त घेऊ शकतो? युनिव्हर्सल रेसिपिएंट म्हटलं त्यांनी, सगळ्यांकडून घेणारा. तर सगळ्यांकडून रक्त कोण घेऊ शकतो? एबी नावाचा जो रक्तगट आहे तो सर्वांकडून रक्त घेऊ शकतो. आणि ओ जो आहे हा सर्वांना रक्त देऊ शकतो. हा युनिव्हर्सल डोनर आहे. युनिव्हर्सल डोनर, हे लक्षात ठेवा. युनिव्हर्सल डोनर कोण? ओ. युनिव्हर्सल रेसिपिएंट कोण? एबी. आणि महत्वाची गोष्ट, हे ब्लड ग्रुपचा शोध कोणी लावला? कार्ल लँडस्टेन. त्यांनी 3 ब्लड ग्रुपचा शोध लावला. कोणकोणते? ए, बी आणि कोणता? ओ. या तिघांचा शोध लावला होता कार्ल लँडस्टेनर यांनी. आणि उरला कोण होता? एबी. एबीचा शोध लावला होता डिकास्टेलो अँड स्टर्ली. हे त्यांचेच विद्यार्थी होते. कळालं? चलो पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, गुणसूत्रांची म्हणजेच क्रोमोझोम रचना प्रामुख्याने कशापासून बनलेली असते? क्रोमोझोम कशापासून बनलेले असतात? पहा, लक्ष द्या. फक्त डीएनए व प्रथिन, फक्त आरएनए व प्रथिन. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की जे क्रोमोझोम असतात ते बनलेले असतात डीएनए आणि प्रथिन. डीएनए आणि हिस्टोन प्रोटीन राहतात. ठीक आहे. आता तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. हे जे आहे डीएनए असो, प्रथिने असो, क्रोमोझोम असो, हे सगळे केंद्रकामध्ये असतात. केंद्रक म्हणजे काय? न्यूक्लियस. हे न्यूक्लियसच्या मध्ये आढळतात. समजलं? आता हा डीएनए जो आहे याच्यामध्ये 4 नायट्रोजन बेस असतात. 4 नायट्रोजन बेसेस. किती? 4 नायट्रोजन बेसेस याच्यात असतात. कोणामध्ये असतात? बोला.
कोणामध्ये? डीएनए मध्ये. कोणकोणते आहेत पहा. नंबर 1 ॲडेनाइन, ॲडेनाइन त्याचं नाव आहे. नंबर 2 ग्वानाइन, नंबर 3 सायटोसिन आणि नंबर 4 थायमिन किंवा थायमाइन. कळलं? हे 4 नायट्रोजन बेस प्रामुख्याने डीएनए मध्ये आढळतात. समजलं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा, कण जीवनसत्वाच्या म्हणजेच व्हिटॅमिन सी च्या अभावामुळे मानवामध्ये कोणता आजार होतो? अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे. व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर लक्षात ठेवा, स्कर्वी. काय होतो? स्कर्वी. मग रातआंधळेपणा कशामुळे होतो? व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे. लक्षात ठेव जा, व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा. बेरीबेरी कशामुळे होतो? व्हिटॅमिन B1 च्या कमतरतेमुळे. व्हिटॅमिन B1 च्या कमतरतेमुळे. मुडदूस कशामुळे होतो? तर लक्षात ठेवा, व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे. ठीक आहे, व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे मुडदूस, व्हिटॅमिन B1 च्या कमतरतेमुळे बेरीबेरी आणि व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा. आणि आपल्याला प्रश्नात विचारलेलं होतं व्हिटॅमिन सी ची कमतरता, त्यामुळे काय होतो? स्कर्वी. स्कर्वी मध्ये काय होतं? दातातून रक्त बाहेर येतं, हिरड्यांमधून. ठीक आहे. मुडदूस मध्ये हाडं कमजोर होतात. आणि रातआंधळेपणा सर्वांनाच माहिती आहे, नाईट ब्लाइंडनेस. यावेळेस नाही का आपल्याला रात्रीच्या वेळेस बरोबर दिसत नाही. ठीक आहे. कलर ब्लाइंडनेस वेगळा असतो, नाईट ब्लाइंडनेस वेगळं असतं. चला समोरच्या प्रश्नाकडे चला विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणीमध्ये मॉडर्न पिरियोडिक टेबल मूलद्रव्यांची मांडणी कशाच्या आधारावर केलेली आहे? तर पहा, मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये जे एलिमेंट्स अरेंज केलेले आहेत, मूलद्रव्य अरेंज केलेले आहेत, ते वाढत्या ॲटॉमिक नंबरनुसार. ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय? अणु क्रमांकावर. बरं, काय लिहून येतं? अणु वस्तुमान, अणु अंक, न्यूट्रॉन संख्या, घनता. तर लक्षात ठेवा, कशानुसार? अणु अंक. अणु अंक म्हणजेच काय? ॲटॉमिक नंबर. वाढत्या ॲटॉमिक नंबरनुसार बनवण्यात आलेला आहे. कोण? मॉडर्न पिरियोडिक टेबल. कळालं? आणि हा मॉडर्न पिरियोडिक टेबल दिला होता हेनरी मोझली यांनी. कोणी दिला होता? हेनरी मोझली. स्पेलिंग इकडे तिकडे झालेली असेल, पण लक्षात ठेवा. कळालं? सगळ्यांना समजलं? चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, आम्ल पर्जन्यासाठी म्हणजे ऍसिड रेन प्रामुख्याने कोणते वायू कारणीभूत असतात? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. ऍसिड रेन आहे ते प्रामुख्याने कोणत्या वायूंमुळे होतो असं त्यांनी आपल्याला विचारलं. तर लक्षात ठेवा, SO2 आणि NO2, CO2 CO, CFC O3 CH4N2. विद्यार्थी मित्रांनो, यापैकी जे SO2 आणि NO2 आहेत, हे 2 वायू असे आहेत, गॅसेस असे आहेत, ज्यांच्यामुळे ऍसिड रेन होते. ऍसिड रेन म्हणजेच काय? आम्ल पर्जन्य होते. त्यापैकी हा CO2 हा तर कार्बन डायऑक्साईड आहे, हा, आणि कार्बन मोनॉक्साईड हा घातक आहे. ठीक आहे. त्यानंतर CFC जो आहे, CFC या ओझोनचं डिप्लेशन करते. ओझोन डिप्लेशन लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि ओझोनचाच फॉर्म्युला काय आहे? बोला. O3 कोणाचा फॉर्म्युला आहे? ओझोनचा. आणि याचं डिप्लेशन कोण करते? CFC म्हणजे काय? क्लोरो फ्लोरो कार्बन. हे त्याचा फुल फॉर्म आहे. कोणाचा? CFCचा, क्लोरो फ्लोरो कार्बन. समजलं सर्वांना? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं काय? SO2 आणि NO2 हे दोघेही पाण्यासोबत रिॲक्ट होतात. बघा, SO2 प्लस H2O पाण्यासोबत अभिक्रिया करतात आणि हे बनवते काय? H2SO3 सल्फ्युरस ऍसिड. आणि हे त्या ऍसिड मध्ये असते, ऍसिड रेन मध्ये असतं. कळालं? आणि यामुळे मग जे काही जुन्या बिल्डिंग असतील, ताजमहल आहे बघा, त्याला जे भेगा पडत आहेत, बरोबर आहे, ते ऍसिड रेनमुळेच होत आहे. मग जिथं शेती असेल, शेतीवर जर का ऍसिड रेन पडला तर शेतीचं नुकसान होतं. ठीक आहे. जमीन ही ऍसिडिक होऊन जाते. चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा चे रासायनिक सूत्र, केमिकल फॉर्म्युला काय आहे? अतिशय चांगला प्रश्न आहे. Na2CO3, NaHCO3, NaCl, NaOH असे 4 पर्याय दिलेले आहेत. काय विचारलं आपल्याला? कोणता सोडा? खाण्याचा सोडा. खाण्याच्या सोड्याचा फॉर्म्युला असतो NaHCO3. याचं नाव काय बेकिंग सोड्याचं? सोडियम बायकार्बोनेट. लक्षात ठेवा, सोडियम बाय
कार्बोनेट हे त्याचं नाव आहे. कोणी विचारलं की खाण्याच्या सोड्याचं नाव काय, तर म्हणायचं सोडियम बायकार्बोनेट. आणि हा जो आहे हा कपडे धुण्याचा सोडा आहे, धुण्याचा सोडा. ठीक आहे, हा कोणता सोडा आहे, धुण्याचा सोडा. त्याला आपण म्हणतो Na2CO3. याचं नाव काय, सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट हे याचं नाव. याचं नाव सोडियम कार्बोनेट, याचं नाव सोडियम बायकार्बोनेट. NaCl म्हणजे काय कोणी विचारलं तर म्हणायचं सॉफ्ट, आपण जे रोज खातो ते मीठ, मिठाचा फॉर्म्युला आहे NaCl. सोडियम क्लोराईड त्याचं नाव आहे. NaOH, NaOH ला म्हणतात काय, सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे, सोडियम हायड्रॉक्साईड याचं नाव आहे. आणि हा एक स्ट्रॉंग बेस आहे. काय आहे, स्ट्रॉंग बेस. हा याच्यापासून आपण हेही बनवू शकतो आणि हेही बनवू शकतो NaOH चा उपयोग करून. कळालं सर्वांना? पहा एक वेळेस पूर्ण व्यवस्थित पाहत चला. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न पाहतो आपण याच्यावरून तुम्हाला जे काही जास्तीचं नॉलेज भेटत असेल ते नोट्सवर लिहून ठेवत चला, तुमचाच फायदा होईल. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे, पाण्याचे तापमान 4 डिग्री सेल्सिअस असताना त्याची घनता किती असते? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न 10वीचा आहे, 10वी मधला हीट चॅप्टर मधला आहे, अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. लक्षात ठेवा की पाण्याची घनता 4 डिग्री सेल्सिअसवर सर्वात जास्त असते. ठीक आहे, लक्षात ठेवा, सर्वाधिक असते. सर्वाधिक घनता कधी असते? 4 डिग्री सेल्सिअसवर असते. हा हीट या चॅप्टर मधला प्रश्न आहे आणि जबरदस्त मस्त प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, लोखंडाचे गंजणे म्हणजेच रस्टिंग ऑफ आयरन हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या रासायनिक अभिक्रियेचे उदाहरण आहेत? म्हणजे रस्टिंग जे होते, लोखंडाचं जे गंजते, बरोबर, लोखंड जे गंजणे, लोखंड जे गंजते ते कशामुळे गंजते त्यांनी विचारलं. कशामुळे? क्षेपण, ऑक्सिडीकरण, विस्थापन का दुहेरी विस्थापन? लक्षात ठेवा, याचं ऑक्सिडेशन होते, ऑक्सिडीकरण होते. कुणाचं? लोखंडाचं. त्यालाच म्हणतात रस्टिंग ऑफ आयरन. ठीक आहे, विस्थापन होत नाही, क्षेपण म्हणजे रिडक्शन होत नाही, आणि दुहेरी विस्थापन म्हणजे डबल डिस्प्लेसमेंट ते सुद्धा होत नाही. ठीक आहे, सरळ सरळ लक्षात ठेवायचं. लोखंडाचं गंजणे म्हणजे ऑक्सिडीकरण होणे. कारण की लोखंड हा जोपर्यंत हवा आणि पाणी यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही तोपर्यंत तो गंजत नाही. ठीक आहे, आणि जर तुम्हाला वाटत असेल की लोखंडाला गंजण्यापासून रोखायचं, थांबायचं आहे, त्याला थांबवायचं आहे, तर काय करावं लागतं? गॅल्वनायझेशन. आणि गॅल्वनायझेशन मध्ये कोणता एलिमेंट वापरतात? झिंक. हे सुद्धा असे महत्त्वाचे प्रश्न आहेत. मी जे सांगत आहे ते पण नोट करत चला. चला पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणता वायू निष्क्रिय वायू नाही म्हटलं त्यांनी? कोणता असा निष्क्रिय वायू याच्यापैकी नाही? पहिला सांगितलं त्यांनी हेलियम, हा निष्क्रिय वायू आहे. निऑन हा सुद्धा आहे. आर्गॉन हा सुद्धा आहे. मग उरलं कोण? नायट्रोजन. नायट्रोजन हा निष्क्रिय वायू नाही. हे बघा, हेलियम, हेलियमचा सिम्बॉल He, निऑन, निऑनचा सिम्बॉल Ne, आर्गॉनचा सिम्बॉल Ar आणि नायट्रोजनचा N. विद्यार्थी मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हे हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, ठीक आहे, अजून झेनॉन आणि रेडॉन, हे सगळे हे जे एलिमेंट्स आहेत हे एका ग्रुप मधले आहेत. आणि हा ग्रुप कोणता आहे? 18वा ग्रुप आहे. हे 18 ग्रुपचे एलिमेंट्स आहेत. ठीक आहे, 18व्या ग्रुपचे. म्हणून यांना काय म्हणतो आपण? निष्क्रिय वायू, नोबल गॅसेस म्हणतो. नोबल गॅसेस कोणत्या ग्रुपमध्ये राहतात? तर म्हणायचं 18व्या ग्रुपमध्ये. नंतर यांची व्हॅलेन्सी किती असते असं विचारलं, व्हॅलेन्सी ऑफ नोबल गॅसेस, तर म्हणायचं किती असते? 0. ठीक आहे, नोबल गॅसेसची व्हॅलेन्सी किती असते? 0. ते कोणाला इलेक्ट्रॉन देत नाहीत आणि कोणाकडून इलेक्ट्रॉन घेत सुद्धा नाहीत. चला पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी सांगत आहे, जर हा माझं सेशन तुम्हाला आवडत असेल, उपयोगी वाटत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा, प्रकाशाच्या अपवर्तनाचे म्हणजेच रिफ्रॅक्शन ऑफ लाईट चे नियम कोणी मांडला? म्हणजे लॉज ऑफ रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन हे कोणी सांगितले? तर महत्वाचं आहे, पुस्तकात देऊ नये, 6वा धडा आहे, त्या 10वीच्या 6व्या धड्यात की रिफ्रॅक्शनचे जे लॉ आहेत, रिफ्रॅक्शनचे लॉ ते कोणी दिलेले आहेत? स्नेलने दिलेले आहेत. स्नेल्स लॉ त्याच्यामध्ये देऊनच आहे बघा. कळलं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. न्यूटनचे लॉ आहेत
आइन्स्टाईननं सापेक्षतेचा सिद्धांत मांडला होता, गॅलिलिओनं याचा शोध लावला होता दुर्बिणीचा. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विद्युत धारेचे म्हणजेच इलेक्ट्रिक करंट चे एसआय एकक खालीलपैकी कोणते आहेत? म्हणजे इलेक्ट्रिक करंट जे असतं त्याचं एसआय एकक त्यांनी आपल्याला विचारलं. काय काय आहे बघा, व्होल्ट, ओहम, वॅट, एम्पियर. विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिक करंटचं जे एसआय एकक आहे ते आहे एम्पियर. मग वॅट कोणाचं आहे? तर वॅट आहे पॉवरचं. पॉवर म्हणजेच काय? शक्ती. शक्तीचं एसआय एकक, शक्तीच म्हणजे काय? पॉवर. पॉवरचं एसआय एकक वॅट. ओहम कोणाचं आहे? तर रेजिस्टन्स. रेजिस्टन्स. ठीक आहे, रेजिस्टन्सचं युनिट आहे ओहम. व्होल्ट कोणाचं आहे? तर पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स जे एसआय एकक आहे ते आहे व्होल्ट. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय रे विद्यार्थी मित्रांनो? याला म्हणतात विभवांतर. विभवांतर लक्षात ठेवायचं सर्वांनी. कळालं सर्वांना? तर एम्पियर हे विद्युत धारेचे एसआय एकक आहे. समजलं सर्वांना? परत सांगतोय, व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, ध्वनीचा वेग म्हणजे स्पीड ऑफ साऊंड खालीलपैकी कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो? हा प्रश्न 9वीचा आहे. ठीक आहे, 9वी मध्ये ध्वनी म्हणून हा एक चॅप्टर आहे, त्या चॅप्टर मधला हा प्रश्न आहे की सर्वाधिक ध्वनीचा वेग कशामध्ये राहतो? हवेमध्ये राहतो, पाण्यामध्ये राहतो, निर्वात पोकळीत राहतो का स्थायूमध्ये राहतो? तर लक्षात ठेवा, स्थायूमध्ये सर्वात जास्त राहतो आवाज. साऊंड जो आहे, ध्वनीचा वेग हा सर्वात जास्त स्थायूमध्ये राहतो. आणि कशात कशात काहीच राहत नाही, निर्वात पोकळीच काहीच राहत नाही. ठीक आहे, साऊंड हा साऊंडचा वेग निर्वात पोकळीच काहीच राहत नाही. सर्वात जास्त लोखंड म्हणजे स्थायू, त्याच्यापेक्षा कमी द्रव आणि सर्वात कमी एअर. कळालं? हे लक्षात ठेवायचं. सर्वात जास्त कोणाचा आहे? स्थायूचा आहे. त्याच्यापेक्षा कमी द्रव आहे, त्याच्यापेक्षा कमी वायू आहे. कळालं? चला पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या वस्तूचे वस्तुमान पृथ्वीवर 60 kg असेल तर चंद्रावर तिचे वस्तुमान किती असते? अगदी सोपा प्रश्न आहे. अशा वेळेस काय करायचं, जे वजन दिलेलं आहे आपल्याला त्या वजनाला, अच्छा वस्तुमान म्हटलं का त्यांनी? वस्तुमान. अच्छा, जबरदस्त प्रश्न विचारलेला आहे त्यांनी, पहा लक्ष द्या. वस्तुमान जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे लक्ष द्या, वस्तुमान जे असते, वस्तुमान म्हणजे मास. मास हे पृथ्वीवर असो का चंद्रावर असो सारखंच राहत. जर वजन म्हटलं असतं ना तर आपण काय केलं असतं, 60ला 1/6 न गुणाकार केला असता, म्हणजे त्या 60ला 6 न भागलं असतं. भागलं असतं तर उत्तर दार असतं आपलं 10. तर इथं 10 kg लिहिलं असतं. पण इथे यांनी विचारलं काय आपल्याला? वस्तुमान. तर लक्षात ठेवा, पृथ्वीवर जेवढं वस्तुमान असतं तेवढंच वस्तुमान चंद्रावर सुद्धा असतं. म्हणजे उत्तर आलं किती? 60. अतिशय चांगला प्रश्न होता. कोणीही कन्फ्यूज होऊ शकते याच्यामध्ये. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, भिंगाची शक्ती म्हणजेच काय? पॉवर ऑफ लेन्स मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? हा प्रश्न आहे 10वीचा. बरोबर, 10वीमध्ये हा प्रश्न आहे की पॉवर जे असते, पॉवर ऑफ लेन्सचं युनिट काय आहे? तर म्हणायचं डायोप्टर. काय आहे? डायोप्टर. आणि डायोप्टरला डिनोट करतात डी ने. वॅट आता सांगितलं तुम्ही मागच्या याच्यामध्ये. वॅट हे कोणाचं युनिट आहे? पॉवरचं. मीटर हे लेन्सचं युनिट आहे. कळालं? कॅन्डेला. कॅन्डेलाबद्दल मला तेवढी माहिती नाही आहे, लक्षात ठेवा. डायोप्टर काय असतं? डी ने डिनोट केलं जातं. आणि हे पॉवर ऑफ लेन्सचं काय आहे? युनिट आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सेशन मधला आपला शेवटचा प्रश्न पहा, सर्वांना लक्ष द्यायचं आहे. कार्य म्हणजे वर्क आणि ऊर्जा म्हणजे एनर्जी यांचे एकक काय आहे? अतिशय चांगला प्रश्न आहे की एनर्जी आणि वर्क या दोघांचं युनिट काय, याचा एकक काय आहे? तर लक्षात ठेवा, हे दोन्ही सारख्या टर्म्स आहेत. न्यूटन तर नाहीये, हर्ट सुद्धा नाहीये, पास्कल सुद्धा नाहीये. उरलं काय? जूल. तर जूल हे एसआय एकक आहे वर्क आणि एनर्जीचं. मग न्यूटन कोणाचं आहे? बलाचं. बल म्हणजेच फोर्स. फोर्सचं एसआय एकक कोणतं आहे? न्यूटन. हर्ट्झ. हर्ट्झ हे कोणाचं आहे? तर फ्रिक्वेन्सीचं. फ्रिक्वेन्सी.
फ्रिक्वेन्सीला मराठीमध्ये म्हणतो आपण वारंवारिता. ठीक आहे, लक्षात ठेवाय वारंवारिता. आणि पास्कल, पास्कल हे युनिट आहे दाबाचं. दाब, दाब म्हणजेच काय? प्रेशर. प्रेशर कळालं विद्यार्थी मित्रांनो. आपल्या या प्रश्नाचं उत्तर होतं जूल, आणि बाकी सुद्धा मी बाकीचे जे काही पर्याय होते ते सविस्तरपणे तुम्हाला सांगितलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे माझं सेशन जर तुम्हाला आवडलं असेल, उपयोगी वाटलं असेल, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.